पहिल्या फेरीतील चौथ्या मॅचकडे वळतात. SP11 सोनारपाडा आणि त्यांच्या विरुद्ध खेळत असताना जनुमान निर्जे इट्स ऑडिओ कॉम्बॉक्स. आमचे मित्र गुरु सुद्धा आलेत खंबाळपाड्याचे, त्यांचे हार्दिक हार्दिक स्वागत गुरु. आणि साई शिरार बद्दल बोलायचं झालं तर दुसऱ्यांदा ते बिनविरोध नगरसेवकपदी विराजमान झालेत. काही कारनामा त्यांच्या नावावरती नक्कीच रेकॉर्ड असेल. कल्याण महानगरपालिकेमध्ये दुसऱ्यांदा बिनविरोध म्हणून ते नगरसेवक पदी विराजमान झाले. त्यामुळे साई शिरार तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा असतील. वळूया पहिल्या फेरीतील शेवटच्या मॅचकडे, जिथे टॉस जिंकलाय तो जय हनुमान क्रिकेट संघ निर्जे टीम कॅप्टन नितेशने, आणि त्यांनी सांगितलं आम्ही गोलंदाजी करू, आणि पहिल्या ओव्हरमध्ये ते सज्ज झालेत गोलंदाजी करण्यासाठी. बॅटिंगसाठी इन्व्हाइट केलंय ते गावदेवी SP11 सोनारपाडा, ज्या संघाने सुद्धा या सीझनमध्ये 3 ट्रॉफीज जिंकलेल्या आहेत. त्यामुळे मजा येईल या मॅचमध्ये. दुसऱ्या बाजूला निजे संघ याच मैदानामध्ये सापाट चषकमध्ये रनरअप संघ होता, आणि दहिसर संघाने त्यांना फायनल मॅचमध्ये पराभूत केला. म्हणजे ती डे फॉर्मॅट होता, हा नाईट फॉर्मॅट आहे. त्यामुळे मजा येईल आता या दोन टीममध्ये. पहिल्या फेरीतील शेवटची मॅच, यानंतर पाहायला मिळेल सापाड बी विरुद्ध वाकलन बी पुढची लढत. बाईक लाईट बंद करा. चला मी जोडी आपण पाहतोय दत्ता ठाकूर आणि समीर पाटील स्वतः कॅप्टन मैदानात आलेले, आणि सामन्याला होते सुरुवात बरोबर 11:09 आणि दत्ताचा फेवरेट फटका तुम्हाला पाहायला मिळतोय. पहिल्याच बॉलवरती आलाय चौकार. नेहमी चर्चेत असतात सोनारपाडा म्हटल्यानंतर. दुसऱ्या बाजूला निजे संघ तुम्ही पाहतायत आजच बाबूशेठ चषक मध्ये सेमीफायनल मध्ये क्वालिफाय झालाय. चांगला चेंडू होता, ब्लॉक कॉलचा वापर केलाय, तिथे थोडीशी मिसफिल्डिंग झाली आहे. समीरने कॉल दिलाय, आता 2 धावा मिळतील. विशाल पवार तिथे होते, सर्वात सिनियर खेळाडू जर्मन निजे टीमचे आपण पाहिलं तर गेले 23 ते 24 वर्ष या संघासाठी ते खेळत आहेत. थोडंसं त्यांचा बॅलन्स आपण पाहिलं तर दत्ता पाटील यांच्याकडनं विकेट हॅट्रिकसाठी 1111 रुपयाचं कॅश प्राईज असेल. फिल्डिंग करणारी टीम जर्मन निजे टीमसाठी. दत्ताला बघू शकाल आपल्याला टीव्ही स्क्रीनवरती. यष्टिरक्षक सँडीला तुम्ही पाहतायत. नितेशचा पुढचा बॉल कट करण्याचा प्रयत्न होता. व्हेरिएशन चांगले नितेश पाटील एकाच ऍक्शन मध्ये कधी ऑफ ब्रेक करतात, एकाच ऍक्शन मध्ये कधी लेग ब्रेक करतात. त्यामुळे फलंदाला थोड्याशा अडचणी येतात बऱ्याच वेळा. हा ऍक्शन रिप्ले बघा आपल्या टीव्ही स्क्रीनवरती. ग्रामीण टेनिस क्रिकेट क्रिएटिव्ह क्वालिटी राईट मोर द विकेट कटर्सचा वापर केलाय. यष्टिरक्षक संतोषला तुम्ही पाहतायत. सँडी पुढचा बॉल ऑन साइडला टर्न केलाय. मिड विकेटला गॅप भरपूर मोठी आहे, मात्र क्षेत्ररक्षक करण पाटील वेगाने आलेत. 2 धावा इथे जरूर मिळाल्यात, मात्र फिल्डिंगचा स्टँडर्ड तुम्हाला पाहायला मिळतोय. 2 धावा गेल्यात हरकत नाही, मात्र फिल्डिंग चांगली. ज्या प्रकारे मागच्या मॅच मध्ये लॉंग ऑन वरनं मिड विकेटला जाऊन आपण पाहिलं तर स्वयं खाडेने जो झेल टिपला, जबरदस्त झेल आपल्याला पाहायला मिळाला. आणि त्यानंतर त्याच स्वयंने मॅच टर्न केली. मात्र मयूर मुटेच्या ज्या 30 धावा होत्या 12 बॉलमध्ये, त्या उपयोगी ठरल्या त्या मॅच मध्ये. 4 चेंडूमध्ये 8 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. गोलंदाज नितेश पाटील. पायचीचं स्ट्रॉंग अपील, फलंदाज बाद होईल. दत्ताला माघारी परतावं लागेल. 8 वरती लागणारा पहिला धक्का गावदेवी SP11 सोनारपाडाला. कोणता नितेश? समोरचा का? ओके, या साईडचा एलोजन ना? ओके.
8 वरती पहिला धक्का लागलाय. सिद्धेश पाटील तिसऱ्या क्रमांकावरती प्रमोट केलाय. आठ वरती पहिला धक्का लागलाय. रमेश सर बघा बरोबर आहे का आता? नाही नाही समोरच आहे का? आमच्या साईडला घ्यायचं आहे. हा काढतो. चला मॅच सुरू करा. काढूया. 8 वरती पहिला धक्का लागलाय मैदानाच्या आतमध्ये. तिसऱ्या क्रमांकावरती सिद्धेश पाटील तुम्हाला पाहायला मिळत आहेत. दत्ताने स्टार्ट जबरदस्त दिली होती, मात्र नितेशने विकेट घेतली. या टीमचा एक विकेट टेकर गोलंदाज आहे, अष्टपैलू खेळाडू आहे. आजचा दिवस त्याच्यासाठी खूप चांगला गेलेला आहे. बाबूशेठ चषक अडिलूची स्पर्धा, प्रजेश दादा पाटील यांची स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळते. त्या स्पर्धेत सेमीफायनलमध्ये क्वालिफाय झालाय निजे संघ. बॅकफुटला गेले, पॉइंटच्या दिशेने खेळत आहे. जबरदस्त फटका आपल्याला पाहायला मिळतोय. सिद्धेशने चौकाराने खातं उघडलंय. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. धावा झाल्यात 12. केलेले आहेत त्यामुळे आपण पाहतोय वैयक्तिक पहिला आणि संघाचं दुसरं षटक. पहिल्या षटकात 12 धाबा आल्यात. यानंतर तुम्हाला मॅच पाहायला मिळेल. गौरांश 11 सापाड बी आणि प्राव्या 11 वाकलन बी. 4 ओव्हरची ती मॅच असेल. या पुढची लक्षात घ्या. दोन्ही कॅप्टनने रिपोर्टिंग करा. इनिंग ब्रेकमध्ये टॉस केला जाईल. पहिल्या षटकात 12 धाबा आल्यात. करण आलेत गोलंदाजी करण्यासाठी. करण पाटील तुम्ही पाहतायत. हरिचंद्र ठाकूर यांचे आगमन झाले आमच्या व्यासपीठावरती. सोनार पाड्याचे त्यांचे हार्दिक आणि मनपूर्वक स्वागत. पुढचा बॉल समीरच्या बॅटमधनं फटका दमदार आहे. टक असा आवाज आलाय. बॉलला पाठवलाय मिड विकेटच्या वरून सीमारेषेच्या बाहेर. सुपर सिक्सर. आला मी ते समीर पाटील यांचे जे 2 अर्धशतक आहेत नेहमी आपल्या लक्षात असतात. केंद्रीय मंत्री चषक मध्ये जे अर्धशतक आणि त्यानंतर राहुल पाटील चषक या स्पर्धेमधला हाही फटका चांगला आहे. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहेत. सिंगल मिळेल. ज्यावेळी राहुलभाई पाटील चषक स्पर्धेमध्ये उत्कृष्ट फलंदाज म्हणून समीर पाटील यांची निवड झाली होती. त्या मॅचमध्ये आपल्याला एक फास्टेस्ट हाफ सेंचुरी समीरची तुम्ही पाहिली होती. आणि केंद्रीय राज्यमंत्री चषक भिवंडीची स्पर्धा आपण पाहतो कपिल पाटील साहेबांची. तिथेही आपल्याला समीरचं अर्धशतक आणि असे अनेक अर्धशतक समीरने आपल्या करिअरमध्ये ठोकलेले आहेत. 19 धावा धावपळ कधी लागलेले आहेत. दुसरं षटक प्रगती पथावर आहे. कधी सोनारपाडा चषक ही स्पर्धा सुद्धा भरपूर चर्चेत राहिली. त्यानंतर आराट ट्रॉफी तुम्हाला पाहायला मिळाली आणि सातत्याने स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळत. येणाऱ्या काळामध्ये सतीश दादा पाटील चषक ही स्पर्धा सुद्धा डे नाईट फॉर्मॅटमध्ये नेजे ग्राउंडमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. बॅकफुटला गेले, जागा बनवली, पंच केलंय, बॉलला पाठवलंय सीमारेषेच्या बाहेर. चौकार. म्हणून आपण पाहिलं तर सिद्धेशला प्रमोट केलंय आणि जबरदस्त बॅटिंग. 2 चौकार आलेले आहेत. मंडप डेकोरेशन वाले कुठे असेल तर व्यासपीठाशी संपर्क साधा. मंडपवाले. धावा झाल्या 23. करण
करनचा बॉल जाईल का सीमारेषेच्या बाहेर. सिद्धेशच्या बॅट मधून आलाय सलग तिसरा चौकार. मला पाहायला मिळते पॉवर पॅक बॅटिंग करत असताना सिद्धेश पाटील या मॅच मध्ये 3 बॉल 3 चौकार आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळत आहेत. 27 धावा. सोनारपाडा संघ प्रथम बॅटिंग करत असताना दुसरी ओव्हर सुरू आपल्याला पाहायला मिळते. करण पाटील थोडासा मागणं ठरतोय. ऑप्शनच्या थोडासा बाहेर होता. पंचांनी व्हाईट बॉल घोषित केलाय. इलेक्ट्रिशियन चांद कुठे असेल तर जरा आमच्या कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधा. व्हाईट बॉल आलाय. 28 धावा धाबलकोजे आपल्याला पाहायला मिळत आहेत. ग्रामीण टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून या स्पर्धेचं लाईव्ह टेलिकास्ट अनेक मोठमोठ्या स्पर्धांमध्ये तेजस भोयर आणि त्यांची टीम तुम्हाला पाहायला मिळते. हाही फटका चांगला आहे. कव्हरच्या दिशेने क्षेत्ररक्षक डीप मधनं वेगाने आलेत. बॉल नाही थांबणार. सीमारेषेच्या बाहेर सलग चौथा चौकार आलाय सिद्धेशच्या बॅट मधून. तीस धावा धापल कधी बघा दत्ताची विकेट गेले काही फरक नाही पडत आम्हाला. आमच्याकडे अजूनही चांगले बॅटर आहेत हे सांगत असताना सोनारपाडा संघ या ओव्हरमध्ये करणने आतापर्यंत 20 धावा खर्च केल्या आहेत. नितेशने फक्त 12 दिल्या होत्या. या षटकात 5 बॉलमध्ये 20 आले आहेत. पॉवर प्ले मध्ये 11 चेंडूमध्ये 32 धावा. गावदेवी SP11 सोनारपाडा संघ आपण पाहतोय. सतरंगी ट्रॉफी मध्ये सुद्धा आपण पाहिलं तर जबरदस्त खेळ या संघाचा राहिलेला होता. बुपरची नाईट स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळाली आणि त्यानंतर घारीवच्या स्पर्धेत चॅम्पियन होता. अशा 3 ट्रॉफीज याही संघाने जिंकल्या. त्यामुळे चांगला खेळ. दोन्ही टीम्सचा विचार केला निजी आणि सोनारपाडा दोन्ही टीमने 3-3 ट्रॉफी जिंकल्यात. हा चेंडू व्यवस्थित बॅटच्या संपर्कात आला नाहीये. क्षेत्ररक्षक टीम मध्ये चांगली फिल्डिंग झाली तिथे आणि अखेर 21 धावांचं षटक इथे समाप्त झालेले आहेत. या ओव्हरमध्ये 21 धावा आल्या आहेत. 2 षटकांचा खेळ संपलाय. प्रथम बॅटिंग करत असताना सोनारपाडा टीम 1 गडी बाद 33. गोलंदाजी करण्यासाठी नितेश पाटीलला तुम्ही पाहतायत. सिद्धेश आणि समीर पाटील हे 2 खेळाडू आणि रमेश म्हात्रे सरांना तुम्ही पाहतात मेन पंचाच्या भूमिकेत. अपील हलकंसं करण्यात आलं होतं मात्र लेग स्टंपच्या बाहेर असं पंच सांगतात. त्यामुळे नितेशने कोणत्याही प्रकारचं अपील केलं नाहीये. डॉट बॉलची ते समाप्ती होईल. यानंतर गौरान शिरेबन सापाड बी आणि प्रव्या 11 वाकलन बी अशी मॅच यानंतर तुम्हाला पाहायला मिळणार आहे. दुसऱ्या फेरीतील ती पहिली मॅच असेल ती मॅच 4 ओव्हरची तुम्हाला पाहायला मिळेल आणि या मॅचचा विजेता कंबालपाडा संघाबरोबर मॅच खेळेल. एक संघ आज सेमीफायनल मध्ये क्वालिफाय होईल. 7 सामने एकंदरीत आपल्याला कव्हर करायचे आहेत. 4था सामना मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. यानंतर 3 मॅचेस अजून आपल्याला कव्हर करायचे आहेत. चांगला चेंडू होता. नितेश पाटील हेच तर करतात. बॅट्समनला रीड करतात त्यानंतर चेंडू रिलीज करतात. कधी ऑफ ब्रेक कधी लेग ब्रेक कधी स्लोअर वन आणि हे व्हेरिएशन गेले कित्येक वर्षापासून ज्यावेळी नितेशने आपल्या करिअरची सुरुवात केली. मला आठवते 16 गावचा सरपंच चषक विशाल म्हात्रे यांची स्पर्धा आणि त्यावेळी पहिल्यांदाच नितेशने 3 बॉल 3 षटकार मारल्यानंतर
खूप कमी वयात नितेशला 5,000 रुपयाचं कॅश प्राईज सतीश दादा पाटील यांनी दिलं होतं, जे आज आपल्यामध्ये नाही आहेत. हा चेंडू पाहावा लागेल. ऑप्शनच्या बाहेर जाणारा चेंडू. रमेश म्हात्रे सरांचा व्हाईट बॉलचा इशारा आलाय. धावसंख्या 1 ने पुढे सरकते ती 34 वरती. 34. 34 धावा प्रथम बॅटिंग करत असताना सोनापाडा संघ. मागच्या मॅच मध्ये 62 धावा चेस झाल्या. सोयम आणि मयूर मुठेने जबरदस्त खेळ करत असताना ती मॅच जिंकली. त्यामुळे बघायचं इथून काय टार्गेट सेट करेल, कोणतं टार्गेट सेव्ह असेल या मॅच मध्ये नितेश. चेंडू पाहावा लागेल. पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा आलाय. पहिले 2 चेंडू डॉट, त्यानंतर सलग 2 चेंडू व्हाईट. 35 धाबांचा आपण कधी तुम्हाला पाहायला मिळेल. येणाऱ्या काळामध्ये सुद्धा भरपूर साऱ्या स्पर्धा आपण पाहतोय. तर सध्या आमदार चषक 5 ते 8 या कालावधी तुम्ही इथं आहेत. त्यानंतर 5 ते 8 याच कालावधीमध्ये डे मध्ये बाबूशेठ चषक ही स्पर्धा तुम्ही पाहतायत. त्यानंतर 8 ते 12 टायगर चषक ही नाईट स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळेल. त्यानंतर 13, 14, 15 सोनापाडा चॅम्पियन ट्रॉफी तुम्हाला पाहायला मिळेल डे फॉर्मॅट. आणि डे नाईट फॉर्मॅटमध्ये सतीश दादा पाटील स्मृती चषक ही स्पर्धा पाहायला मिळेल 13 ते 17 फेब्रुवारी. आणि इथे डॉट बॉल आलाय. नितेश चांगली गोलंदाजी करत असताना तिसऱ्या ओव्हरमध्ये तुम्ही पाहतायत 35 वरती धावसंख्या थांबलेली आहे. 2 वाईट जरूर आले या ओव्हरमध्ये. यष्टीरक्षक संतोष पाटील यांच्या चेहऱ्यावरती हलकीशी स्माइल तुम्हाला पाहायला मिळते. काय टेलिकास्ट आहे. ग्रामीण टेनिस क्रिकेट यासाठी ओळखला जातो. नितेश राईट मोर द विकेट. हलकस अपील करण्यात आलं होतं, मात्र पंच रमेश म्हात्रे सर सांगतात की डॉट बॉल आहे. प्रत्येक इनिंगला तुमच्याकडे एक रिव्ह्यू असेल. वाईट भीमर रनआउट साठी त्याचा तुम्ही वापर करू शकता. मात्र एका इनिंगला एकच रिव्ह्यू. दिशा ऋषिकेश पाटील यांच्याकडनं निजी संघाला खूप साऱ्या शुभेच्छा. वेरिएशन तुम्हाला पाहायला मिळते. समीर पाहतायत चेंडू एक्झॅक्टली कुठे रिलीज झालाय. आणि जर समीरला असं वाटलं असतं वाईट आहे तर त्यांनी कदाचित रिव्ह्यूचा वापर केला असता. कारण वाईट साठी सुद्धा रिव्ह्यू आहे. मात्र काय जबरदस्त गोलंदाजी. ज्या फलंदाच्या बॅटमधनं 4 बॉल 4 चौकार आले होते त्यालाच नितेश पाटीलने शांत ठेवलंय या तिसऱ्या ओव्हरमध्ये. 5 चेंडू आतापर्यंत डॉट फेकले. बॅटने एकही धाव दिली नाहीये नितेशने. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक प्रितेश पाटील आहे. चूक होणार नाहीये. एकही धाव बॅटने खर्च केली नाहीये नितेशने. अवघ्या 2 धावा दिल्या. दोन्ही धावा वाईटच्याच आहेत. त्यामुळे षटक क्रमांक 3 इथे समाप्त होईल. 35 वरती 2 सोनारपाडा. येथे मात्र त्याच सिद्धेशला 6 बॉल डॉटही टाकलेत नितेशने. चला मॅच सुरू करायची. कारण नाईट स्पर्धेमध्ये बऱ्याच वेळा आपण पाहतोय पाण्याची जास्त आवश्यकता नसते. विशाल पवार बघा लेजंड क्रिकेटर आहेत. 23 ते 24 वर्ष या संघाने खेळणं इतकं सोपं नाहीये मित्रांनो. एकाच संघामध्ये आमचे सिनियर अजय पाटीलचा मी उल्लेख करेल. ते जवळजवळ 18-19 वर्ष या संघाने खेळले आणि आजही ते खेळतात. कधी कधी कमी खेळाडू असल्यानंतर अजय इनॅक्शनमध्ये असतात. ज्युनियर अजय पाटील थोडेसे आमच्या क्रिकेटपासून दूर आहेत. पोजिंगकडे आता ते जिमकडे ते लक्ष देत आहेत. ठाणाश्री हे किताब सुद्धा त्यांनी पटकावलं आणि त्यासाठी त्यांना खूप साऱ्या शुभेच्छा असेल पुढच्या वाटचालीसाठी. तिथे त्यांचं करिअर सुद्धा बनू शकतो. आणि त्यामुळे अजय एक जबरदस्त मॅच फिनिशर राहिलेले आहेत त्या टीमचे. आता क्रिकेट थोडीशी दूर आणि थोडीशी पाहायला त्यांची इंजुरी सुद्धा झाली. पंचवीस वर्ष बघा विशाल पवार यांची क्वार्टर सेंचुरी पूर्ण झालेली आहे. एकाच संघामध्ये 25 वर्ष ते क्रिकेट खेळलेत आणि आजही खेळत आहेत. याच मैदानात त्यांनी 6 बॉल 6 षटकार सुद्धा मारले होते सपाट चषकमध्ये. 7 बॉल 7 आणि अर्धशतक. आणि मनाल आलेत बघा. आज त्यांचा वाढदिवस आहे. मनाल तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा असतील वाढदिवसाच्या. आणि आता 4थ्या ओव्हरमध्ये आलेत गोलंदाज मनाल.
व्हाईट यॉर्करचा वापर केलाय, मात्र डीपमध्ये क्षेत्ररक्षक ठेवण्यात आलेला आहे. दिशांती देत कमी चेंडू जास्त धावा नेहमीच तुम्ही दिशांच्या बॅटमधनं पाहत असता. जेव्हा जेव्हा संघाला गरज असते थोडीशी उशिरा येतात बॅटिंगला. दिशांत मात्र पॉवर हिटिंग त्यांच्या माध्यमातून आम्ही बऱ्याच वेळा पाहिलेली आहे. दिनेश आम्हाला सांगते धावा झाल्या 36. चौथ्या षटकाची सुरुवात आपण बघतोय. मनाल पाटील ज्याचा आज वाढदिवस, त्याला खूप साऱ्या शुभेच्छा आमच्या संपूर्ण मॅनेजमेंट कमिटीच्या वतीने. धावसंख्या 36 वरती 2. हा चेंडू पाहावा लागेल. बाळासरांचा व्हाईट बॉलचा इशारा आलाय. धावसंख्या 37. सदतीस धावा झाल्या. चौथं षटक प्रगतीपथावर आहे. गावदेवी SP11 सोनारपाडा विरुद्ध जय हनुमान क्रिकेट संघ निजे. क्रिकेटमध्ये एकमेव मंडळ तुम्ही पाहता निजे. टॉससाठी या. इथे हलकीशी बॅटची आय थिंक एज लागली होती अशीच ॲक्शनवरनं तर वाटते मनालच्या. आणि संतोष स्वतःवरती नाराज आहे. कॅचेस विन द मॅचेस. तर बऱ्याच वेळा विशाल पवार विकेट किपर असतात. आज संतोषला तुम्ही पाहतात कारण की विशालला थोडी दुखापतग्रस्त आहेत त्यामुळे ते नाही आहेत. बघा ॲक्शन रिप्ले. मनालच्या चेहऱ्यावरचे हावभाव तुम्ही बघू शकता. नाराज आहेत मनाल पाटील. आज त्यांचा वाढदिवस आहे आणि करण ठाकूरची विकेट मिळाली असती कारण की करण ठाकूर एक जबरदस्त बॅटर आहेत. ऑप्शनच्या भरपूर बाहेर होता. त्याला छेडछाणी केली करणने. मनालाच ज्यावेळी गोलंदाजी केली होती त्यावेळी दुखापत झाली विशालला सकाळच्या सत्रात. हा चेंडू आपण पाहतोय कार्पेटच्या सहाय्याने खेळत आहेत. तिथे मिस फिल्डिंग झाली आहे. करण पाटील कडनं हे चुका तुम्हाला पाहायला मिळत आहेत. किंग ग्राउंडमध्ये सुद्धा हे चित्र आम्ही पाहिलं होतं. किंग ट्रॉफी निकेश पाटील असतील, अमित पाटील, त्यांची संपूर्ण टीम. आणि मिस फिल्डिंगमुळे ती मॅच निजे संघाने गमावली होती. त्यामुळे फिल्डिंगचा स्टँडर्ड तुम्हाला जपावा लागेल. धाबा झाले 39. वाकलन बी आणि सापाड बी टॉससाठी यायचे. हाही चांगला चेंडू आहे. मनाल पाटीलचं मी कौतुक करेल. पुन्हा करणच होते. आता एकच धाव मिळेल. धावसंख्या 40. मोठ्या फटक्यापासून वंचित ठेवलंय. 40 धावा झालेल्या आहेत. 2 विकेट गेलेले आहेत. जे नितेश षटक होतं तिथे मात्र फक्त 2 धावा आल्या, त्याही वाईटच्या आल्या. मनाल पाटील राईट अबाउट द विकेट. विजय म्हटल्यानंतर कार्यसम्राट माजी सरपंच जय हनुमान क्रीडा मंडळाचे अध्यक्ष गिरीधर पाटील साहेब सामना पाहत असतील त्यांचे हार्दिक स्वागत. आमचे सुभाष पाटील असतील, बबन रसाळ असतील, BS पाटील असतील आणि सोमनाथ पाटील आमचे जबरदस्त लेजंड क्रिकेटर. 40+ क्रिकेट सुद्धा खेळले, रेग्युलर भरपूर वर्ष खेळलेले आहेत. आणि जेव्हा जेव्हा निजे संघ खेळतो सोमनाथ पाटील असतील, देवानंद पाटील असतील, रामनाथ पाटील असतील आणि सर्व ग्रामस्थ आमच्या महिला माता भगिनी सपोर्ट करतात या संघाला. चांगला चेंडू होता मात्र गॅपमध्ये फटका आणि क्षेत्ररक्षक बघायचे नितेश पाटील. बघा फिल्डिंगचा स्टँडर्ड जपत असताना थ्रो फेकी ॲक्युरेट नसेल मात्र काय फिल्डिंग केली बघा. 2 धावाच मिळालेले आहेत शेवटच्या बॉलवरती. या षटकातील 4 षटकांचा खेळ समाप्त. 43 वरती 2. प्रथम बॅटिंग करत असताना सोनारपाडा. यानंतर इनिंग ब्रेकमध्ये टॉस होईल. गौरांश 11 सापाड बी आणि प्रव्या 11 जगदंबा बाकलन बी. दोन्ही कॅप्टन या लवकर टॉस करण्यासाठी. बरोबर 20 मिनिटात 4 षटकं टाकलेले आहेत निजे संघ. त्यामुळे सामना आता सुरू करायचा आहे. शिवदास ऑलरेडी मला वाटतं रेडी झालेले टॉससाठी. सापाड गौरांश 11 सापाड बीचे कॅप्टन आपण रेडी राहा. आपण टॉस करू. सोमनाथ किंवा शिवदास. पहिल्या मॅचमध्ये शिवदास कॅप्टन होते, आता सोमनाथ आहेत. संतोष आलेत. पहिल्या 2 षटकं नितेशची आपण पाहिली. करण पाटीलचं 1 षटक आणि ज्याचा आज वाढदिवस आहे मनाल पाटीलचं 1 षटक. मात्र इथे केतन पाटीलचा वापर झाला नाही. केतन पाटील हेही ऑप्शन या टीमकडे. प्रितेश पाटील हेही ऑप्शन आहे. मात्र यावर्षी बेस्ट बॉलरचा किताब बऱ्याच वेळा संतोषला मिळालेला आहे आणि त्याचमुळे कदाचित त्याचा वापर गेसरची स्पर्धा आपण पाहिली. त्या स्पर्धेत बेस्ट बॉलर वाडेकरच्या विरुद्ध काय गोलंदाजी केली होती. अतुल भोईरचा विकेट त्या मॅचचा टर्निंग पॉइंट आणि ती मॅच जिंकून दिली होती संतोषने. पहिला चेंडू आपण पाहतोय बॅटच्या संपर्कात आलाय आणि बॉल 1 बाउन्स सीमा पार जाईल. 4 धावांसाठी चौकार आलाय समीर पाटीलच्या बॅटमधून.
40 धावा दाखल करते आपल्याला पाहायला मिळत आहेत. शेवटचं षटक बघा, समीर पाटील 13 वरती नाबाद आहेत. संतोष, हाही फटका दमदार आहे, बॉल जाईल सीमारेषेच्या बाहेर, लांब लचक सिक्सर आलाय समीर पाटीलच्या बॅट मधून. आणि ऍक्शन रिप्ले बघा, समीर पाटील आपण विचार केला आजही 40 ही ओलांडली आहे, मात्र काय 30 दहशत तुम्हाला पाहायला मिळते, 30 दमकम पाहायला मिळते आणि आजही मी चांगली बॅटिंग करू शकतो हे सांगत असताना समीर पाटील या मॅच मध्ये संघ अडचणीत आहे. धावा मला करायचे आहेत आणि मी धावा करेल. 53 धावा, 50 कंप्लीट. 4 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. जबरदस्त बॅटिंग. मी मगाशीच उल्लेख केला, समीर पाटीलचे 2 अर्धशतक नेहमी आमच्या लक्षात असतात जेव्हा समालोचन आम्ही करतो. केंद्रीय राज्यमंत्री चषक आणि राहुलभाई पाटील चषक अडवली. 53 धावा दाखल करती लागलेले आहेत. 4 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. सँडीला टार्गेट केलं या मॅच मध्ये. समीर पाटीलने बॉल का सोडून दिला हा प्रश्न त्यांना असं वाटतंय. नो बॉल आहे, आता समीरचे हात डोक्यावरती गेलेत की त्यांनी बॉल सोडला का हा त्यांना प्रश्न पडलाय. मात्र विशालचं चांगलं इन्स्ट्रक्शन बघा. 54 धावा दाखल करते आपल्याला पाहायला मिळत आहेत. 54 54 आणि येणारा चेंडू आता फ्रीट असेल. क्रिकेट असंच खेळ आहे मित्रांनो, एका ओव्हर मध्ये क्रिकेटचं समीकरण बदलतं. फ्रीटचा बॉल लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक प्रितेश पाटीलची जबरदस्त फिल्डिंग. डायरेक्ट हिट झाला असतं तर कदाचित रनआउट झाले असते. हा बघतो, चला तुम्ही सांगितलंय बघूया. ऍक्शन रिप्ले आपल्या टीव्ही स्क्रीनवरती. समीर पहिली धाव घेत असताना आपण बघतोय आपल्या टीव्ही स्क्रीनवरती. फिल्डिंग जबरदस्त केले प्रितेशने. सुरुवातीला मागे होते, नंतर बॅट त्यांनी ग्राउंडिंग केलेली आहे, त्यामुळे पोहोचलेले आहेत. आधी थांबले होते, नंतर बॅट ग्राउंडिंग केली. त्यांना कदाचित असं वाटलं की चौकार गेलाय, मात्र 2 धावा मिळाल्यात. 56 रोहित आम्हाला सांगतायत. 56 धावा, बॉल अजूनही शिल्लक आहेत 3. मग अशी 62 चेस झालेत. मात्र हे विसरून चालणार नाही. अपोजिट टीम सोनापडा संघ प्रथम ठाकूर असतील, एक जबरदस्त गोलंदाज दिवंगत कामगार नेते रतन बुवा स्मृती चषक आजही आम्हाला आठवते. जबरदस्त फटका आपल्या पाहायला मिळतोय. बॉलला पाठवलाय मिड विकेटच्या वरून सीमारेषेच्या बाहेर. समीर पाटील ऑन फायर, आलाय सिक्सर. बी संघाने 69 केल्या होत्या, एडुटने संघाने 48 केल्या होत्या, त्या चेस झाल्या. मोठी देशाने 61 केल्या होत्या, त्या चेस झाल्या. तरी आता धावा झाल्यात 62. 2 बॉलचा केस शिल्लक आहे बघा. 69 धावा या गौरांशी 11 सापाट बीचा हायस्ट स्कोर आहे. त्याला पलटवार करेल का, त्याच्या पुढे जाईल का सोनारपाडा संघ, कारण की अजूनही 2 बॉलचा केस शिल्लक आहे. आणि समीर पाटील लय मध्ये दिसत आहेत. नाही, चांगला बॉल आहे, चांगला बॉल आहे. मात्र तिथेही बघा लक फॅक्टर क्रिकेटमध्ये असणं गरजेचं आहे. आलाय 22चा चौकार. कशाही येतात, लक फॅक्टर सुद्धा क्रिकेटमध्ये असणं गरजेचं आहे. आणि बघा हा 22चा चौकार आलाय. काय टेलिकास्ट, ऍक्शन रिप्ले, विशाल पवारच्या चेहऱ्यावरचे हावभाव तुम्ही पाहतायत. 66. आज बाबूशेठ चषक मध्ये 90 धावा सुद्धा निजे संघाने कुठल्या होत्या त्या संघासमोर बघायचं काय टार्गेट असेल. शेवटचा बॉल सुद्धा चांगला आपल्याला पाहायला मिळतोय. मात्र समीरची बॅटिंग आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्या वाजवायला हरकत नाहीये. संघ अडचणीत असताना 11 बॉलमध्ये 28 धावांची मॅरेथॉन इनिंग त्यांनी साकारली.
पहिलं सत्र इथे समाप्त आहे. सोनापाडा संघाने धावा केल्या आहेत 67, 2 गडी बाद. योगेश पाडीला टॉस बॉक्स मध्ये जोडले जातील. तिथे टॉस केला जाईल. दुसऱ्या फेरीतील पहिला सामना गौरांश 11 सापाड बी आणि प्रव्या 11 जगदंबा भाकलन बी. 4 ओव्हरची मॅच असेल. चला दोन्ही कॅप्टन या. योगेश पाटील टॉस बॉक्स मध्ये जोडले जातील. सापाड ब त्यांच्या विपक्ष वाकलन ब. जर दुसऱ्या फेरीतील पहिली लढत आपल्याला पाहायला मिळेल. सन्माननीय अक्षय पाटील यांना विनंती करतो आपल्या हस्ते नाणेफेकी केली जाईल. या सन्माननीय अक्षय पाटील जी, दुसऱ्या फेरीतील पहिली लढत आपल्याला पाहायला मिळेल. एका बाजूला सापाड ब त्यांच्या विपक्ष वाकलन ब अशी लढत आपल्याला पाहायला मिळेल. यस नाणेफेकी होतीये. कॉलिंग कोणाची असते? यस सापाडे संघ कॉलिंग करतोय. टेल असा कॉल केला गेलाय. हेड आलाय. वाकलन ब संघाने नाणेफेकी जिंकली. मान्यवरांना विनंती असेल आपण स्थानापन्न व्हायचं आहे. यस विजेता संघाचे आपण फक्त डिसिजन करणार आहोत. 4 संघाचा सामना असेल. काय डिसिजन काय असेल? नक्कीच क्षेत्ररक्षण स्वीकारले. कशा प्रकारे गोलंदाजी, ज्या प्रकारची पहिल्या मॅचमध्ये आपल्याकडून गोलंदाजी पाहायला मिळाली, अतिशय धारदार गोलंदाजी पाहायला मिळाली होती. आता कशा प्रकारचं टार्गेट ॲक्सेप्ट करू शकला? किती धावापर्यंत रोखण्याचा आपला मानस असेल? जास्त 40-50 पर्यंत आम्ही रोखलं. येस जास्त काही विचारायचं नसेल तुम्हाला. पुढच्या मॅचसाठी शुभेच्छा असतील. जाऊयात मैदानाच्या आतमध्ये. ऑन गोईंग मॅच आपल्याला पाहायला मिळते. सोनारपाडा त्यांच्या विपक्ष निळजे या 2 दिग्गज संघांमध्ये लढत पाहायला मिळेल. जसं दुसरं सत्राला सुरुवात होईल, पहिला चेंडू पडेल, त्याचं धावतं समालोचन ऐकण्यासाठी आपण पुन्हा एकदा वळूयात. आमच्या समालोचन कक्षामध्ये आमच्यासोबत जोडले गेलेत व्हॉइस ऑफ एडिटने करण काळन. वेलकम बॅक. पुन्हा एकदा आमदार चषक 2026 उंबरठ्यामध्ये सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. रजनी पहिली आणि मॅच नंबर 4 मध्ये जगदंबा निळजे आणि दुसऱ्या बाजूला SP11 सोनारपाडा. काय खेळ केला SPने खास करून. जबरदस्त बॅटिंग आपल्याला फर्स्ट इनिंगमध्ये पाहायला मिळाली. शेवटच्या पद्धतीनं समीर पाटील यांनी केला. सुरुवातीला दत्ता ठाकूर 5 बॉल 8 धावा, सिद्धेश 11 बॉल 17 आल्या, समीर यांच्या 11 बॉलमध्ये 28, तर करणने 5 धावांचे योगदान दिले आणि ओव्हरऑल 67ला 2 हा डाव होता पहिला SP11 सोनारपाडाचा. आणि दुसऱ्या बाजूने आता आघाडीची जोडी
जी गेले कित्येक वर्ष आपल्याला पाहायला मिळाली आहे. विशाल पवार आणि नितेश पाटील आज जबरदस्त सगळ्या जनवा नियोजन केलेलं आहे. सुपर 4ला अडवली ट्रॉफीमध्ये ते जरूर आपल्याला पाहायला मिळत आहेत. आज संपूर्ण दिवसभरामध्ये सलगचे 3 मॅचेस त्यांनी जिंकल्यात आणि लगेचच इकडे उंबरडेच्या आमदार चषकामध्ये पहिला सामना खेळत असताना 67 त्यांनी खर्च केलेला आहे. 68 धावांचा पाठलाग करायचा. प्रथम ठाकूर ऑन बॉलिंग मार्क पॉप अप प्लेमध्ये डाऊन दी ग्राउंड लॉंग ऑफला टिकेश ठाकूर आहे, तर ऑन साईडला लॉंग ऑनमध्ये डीपमध्ये ऋषिकेश ठाकूर हे दोघेही सध्या आपल्याला पाहायला मिळतील. अंपायरचा ग्रीन सिग्नल. ठीक 11:43 पहिला बॉल सामन्याला दुसऱ्या डावाला सुरुवात. हेलिकॉप्टर मिडॉन आता है, फायदा होणार आहे त्याचा. लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर नितेशच्या बॅटमधून जौदवा नियोजनसाठी पहिला चौकार. जबरदस्त फटका पाहायला मिळाला. खोलात बॉल येत होता आणि दात खाऊन मारलेला नितेशने हा पहिलाच चौकार. हाय डेफिनेशन कॅमेरासह ग्रामीण टेनिस क्रिकेट सध्या टेलिकास्ट करत आहे. समोर दिलाय, चॉप केलाय, एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर आहेत. थोडासा या शॉटमध्ये लेट झाला आणि जस्ट फक्त चेक केलं. त्याने बघितलं की शेवटी आपण हवेत खेळू शकत नाही या बॉलला. फुलर लेंथ आला. बॅटचा चेहरा उघडला होता शेवटी नितेशने, पण बघितलं की गॅपमध्ये बॉल नाहीये, फिल्डर समोर आहे, धाव भेटणार नाही. डॉट आलाय, थांबले जागेवरती. 4 धावा धावफलकावरती आहेत पहिल्या चौकारासोबत. प्रथमचा दुसरा डॉट आलाय. तिसरा फुल टॉस होता. स्वीप बॉल चालला गॅपमध्ये मिड विकेटच्या. ऋषिकेश धावतोय लॉंग ऑनवरून मिड विकेटमध्ये. धावा 2 सहजरित्या आपण पाहतोय. या क्रीडांगणाची फार मेहनत खऱ्या अर्थानं करण्यात आलेली आहे. मागची जी स्पर्धा झाली तेव्हा आपण प्रामुख्याने बघितलं असेल बॉल ज्या पद्धतीने आउटफील्डमध्ये या बाजूने त्या बाजूला जात होता. बऱ्याच वेळेला एका तर फटक्यामध्ये जवळपास पहिल्या बाउन्सवरती चौकार जाणार होता, मात्र बॉल तिकडेच थांबला होता मागच्या स्पर्धेमध्ये. मात्र या स्पर्धेमध्ये पॅच तुम्हाला बऱ्याच ठिकाणी आउटफील्डमध्ये पाहायला मिळतात. लाल मुरुमचा वापर करत असताना आउटफील्डला सपाट करण्यात आलेला, जेणेकरून कोणत्याही क्षेत्ररक्षकाला तो अडथळा व्हायला नको आणि कोणत्याही संघाला त्याचा फायदा अथवा नुकसान व्हायला नको. धावा 6 आहेत. षटक पहिलं. फुल टॉस हवेत, मिडॉन कॅच ड्रॉप. करणने प्रयत्न चांगला केलाय, पण क्रिकेट हेच सांगतं जर शेवटी बॉल तुमच्या हातात पडलाय म्हणजे कॅच तुमची होती. कॅच ड्रॉप झाले आणि कोणाची तर ती निळजेचा स्ट्रायकर बॅटर, इनफॉर्म बॅटर नितेश पाटीलची. ऍक्शन रिप्ले हवेत खेळला होता, मात्र इकडे मिडॉन आत होता त्यामुळे करणला चान्स होती, मात्र चूक झाली तिकडे. चांगले फिल्डर आहेत. ही चूक किती महागात पडणार आहे येणारी वेळ आणि हा डाव आपल्याला सांगून देईल. 7 धावा धावफलकावरती 2 बॉलचा खेळ आणि बाकी लेफ्टी विशाल मैदानाच्या आतमध्ये आता स्ट्रायकिंग एंडला असेल आणि त्यासोबत क्षेत्ररक्षणामध्ये होत असताना परिवर्तन. मुथा कॉलेजचा गदी बाजूला आणि मागच्या काही वर्षांमध्ये गावदेवी क्रीडानगरी उंबरडे हायलाईट झालेले आहे, ज्यामध्ये सापाडवाल्यांच्या स्पर्धा आपण बघितल्या, ज्यामध्ये उंबरडेवाल्यांच्या स्पर्धा आपण बघितल्या, कोळवलीवाल्यांच्या बघितल्या आपण, चिकनगरवाल्यांच्या आपल्याला पाहायला मिळाल्या. आणि कल्याण पश्चिमेला एकमात्र असं जे क्रीडांगण आहे त्याबद्दल उंबरडे ग्रामस्थांचं जितकं आपण कौतुक करू तितकं कमीच असेल. लो फुल टॉस ऑन साईडला टर्न करण्यात आला. बॉल चालला काउ फेसमध्ये. टिकेश आहे, थ्रो चांगला आला, गुड फिल्डिंग. आणि या थ्रोमुळे डबलला चान्स घेतली नाही, कारण आउटफील्डमध्ये प्रामुख्याने डीपमध्ये जेव्हा बॉल जातो बॅटर्सचं लक्ष असतं त्या फिल्डरकडे आणि त्याने फेकलेल्या थ्रोकडे. बॉल जर थोडासा तरी वाईड आला आणि बॉलमध्ये त्या थ्रोमध्ये जर बाउन्स असेल तर वेळ मिळतो आपल्याला डबलसाठी. रॉकेट थ्रो आला, ॲक्युरेट आलाय, ऑन दी स्टंप आलाय आणि त्यामुळे इकडे थांबावं लागलं दोन्ही बॅटर्सला. 8 धावा पहिल्या चौकारानंतर. आता या पहिल्या षटकातील शेवटचा बॉल. प्रथम ठाकूर. ओहो, स्वीप करायचा होता. इफ यू मिस आय विल नेव्हर मिस. लेग स्टंपला उखडलंय, फर्निचर डिस्ट्रॉय. 8 for 1 नितेश पाटील होतोय बाद 68च्या चेसमध्ये. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. 24 बॉलचा खेळ बाकी आणि 60 धावांची गरज आहे जौदमानी विजयला.
अगोदर जो रिप्लेस मध्ये आपल्याला बॉल दाखवला जात होता, शेवटचा बॉल यॉर्क करून घेतलं, स्वतःला स्वीप करायचं होतं, लाईन मिस केली आणि थेट बॉलने लेग स्टंप गाठलाय. ऍक्शन रिप्ले ऑन स्क्रीन. डावा पाय स्वीपला बरोबर मोमेंट होती, ट्रिगर मोमेंट योग्य होती, पण लाईन मिस झाली आणि ओव्हर द विकेटने येणाऱ्या प्रथमच्या शेवटच्या बॉलने लेग स्टंप गाठलाय. विकेट आली आहे. जाता जाता विकेट. पहिल्याच बॉलवरती चौकार आला होता प्रथमच्या नितेश पाटील कडून. देन कमबॅक त्याचा आपण बघितलं. पॉवर प्ले असाच असतो. आपण म्हणतो की दोनच फिल्डर 30 सर्कलच्या बाहेर असतात, बॅटर्सला किती चान्स आहे ना, बट त्याच वेळेला जेव्हा बॅटर्स चान्स घेत असतो ती खऱ्या अर्थानं चान्स असते दुसऱ्या बाजूने बॉलरला विकेटसाठी. विकेट पहिली आली आहे. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. 68 धावांचा चेस आहे. करंट दुसऱ्या बाजूने समोरचा फार एंड कडून आता गोलंदाजीसाठी आपल्याला पाहायला मिळेल. 24 बॉलमध्ये बनवायच्यात, 15च्या रिक्वायर्ड रनरेटने 60 धावा अजूनही. मिड ऑफ आत एक्स्ट्रा कव्हरला बाहेर ठेवलंय. ऑन साईडला आपण पाहतो लॉंग ऑन सोबत डीप मिड विकेट. बॅकवर्ड स्क्वेअर लेग, फाईन लेग, थर्ड मॅन, पॉइंट आणि कव्हर आत. गोवा फुल टॉस ड्राईव्ह केलाय मोठ्या बॅकलिपने यावेळेला. सिंगल सोबत स्कोर सध्या आपण पाहत आहोत तो 9 धावा. एक मात्र बाउंड्री पहिल्या बॉलवरती आली आणि मागचे सध्याचे 6 बॉल त्यामध्ये फक्त आपल्याला 5च धावा पाहायला मिळाल्या आणि एक विकेट देखील आपण बघितली आहे. केतन पाटीलला थोडं लवकर यावं लागलं. विकेट लवकर पडली आहे नितेशची आणि आता ती जबाबदारी असेल, ही तिगडी आहे. विशाल पवार, केतन आणि त्यासोबत असलेला नितेश, निळजेच्या टॉप ऑर्डरमधले 3 महत्त्वपूर्ण बॅटर. यामधला एकही जरी चालला तरी 68 धावा चेस करत असताना दुसऱ्या बाजूने घाम गाळावा लागणारे बॉल असल्या सोनारपाडाचा. ऑफस्टम्पचा मुद्दामून बाहेर ठेवला होता, मात्र इकडे जास्तच बाहेर आहे आणि अंपायरचा सिग्नल आपण पाहत आहोत वाईट. केतननी सोडून दिलं. पहिलाच बॉल फेस करत होते, जास्तच बाहेर आहे. सिंगल सोबत स्कोर सध्या आपण पाहतोय 10. बऱ्याच वेळेला वाईट देखील मुद्दामून टाकले जातात. इथे ऑफस्टम्पचा बाहेर ठेवलाय. बॉल आतही आला नाही, बाहेरही गेला नाही, पण बॉलमध्ये बाउन्स नव्हता. कटचे फटके खेळत असताना प्रामुख्याने तुम्हाला पाहिजे असतो बाउन्स, तोच नव्हता. ऍक्शन रिप्लेमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. ओव्हर द विकेटने आला. ही बॉलची ग्रीप आणि बॉल सीम अप, लेदर बॉलच्या पद्धतीने आपण पाहतो. सीम पोझिशनला टाकल्यानंतर सीम अप बॉलच्या पद्धतीने असतो. फोर्सने खेळलाय, समोर पंच करत असताना एकदा वाली आहे. डबलला चान्स भेटणार नाही, आता भेटते. डायव्हर्ट झालाय बॉल आणि त्यामध्ये आपण पाहतोय सहजरित्या धावा मिळत असताना 2. सीम अप बद्दल मी बोलत होतो. शाईन आतमध्ये असेल, बॉल जरूर ज्या पद्धतीने वळतो, मात्र सीमा बॉल पडल्यानंतर सरळ निघून जातो, तसा मागचा बॉल होता. इथे सरळ खेळलाय, स्ट्रेट बॅटने लॉफ केलं होतं बॉलला लॉंग ऑफमध्ये. धाव 2 धावांनी धावसंख्या सध्या आपण पाहतोय 12 वरती. हळूहळू धावसंख्या पुढे चालले आणि ही मॅच सुरू होण्याअगोदरच मी म्हणालो दोन्ही इन्फॉर्म टीम्स आहेत, त्यामुळे या मॅचमध्ये बरंच काही आपल्याला शेवटपर्यंत पाहायला मिळणार आहे. स्विच हिटला, टेम बॉल हवेत आहे. विकेट कीपर डाऊन दी बॉल, हलकी अपील, आताही अपील केली जाते, मात्र अंपायरने सांगितलं स्पष्टपणे लेग बाईट्स. आणि करणला ते माहीत होतं, कारण त्याच्या चेहऱ्यावरची स्माईल बरंच काही सांगून देते. बऱ्याच वेळेला फर्स्ट अपील आणि गोलंदाज जेव्हा जेव्हा स्ट्रॉंग अपील करतो तेव्हा तेव्हा खऱ्या अर्थानं अंपायर देखील त्या अपिलामध्ये रस दाखवतात, पण इकडे करणकडून ती कोणती अपील पाहायला मिळाली नाही. जेव्हा बिहाइंड द विकेट, विकेट कीपर, थर्ड मॅन, फाईन लेग हे जेव्हा अपील करत होते तेव्हा त्याने तो प्रतिसाद दिला, पण अंपायर्सला देखील माहित होतं की इकडे बॉल आणि बॅटचा कोणताही कॉन्टॅक्ट नाही आहे. धावा 13, 68 चेस करायचा. दुसरं षटक थोडं शांत चाललंय, पॉवर प्ले सुरू आहे, बाउंड्री एकही आली नाही. ऑन साईडला बॉल मिडल आणि लेग वरती होता, ड्राईव्ह केलाय. ओव्हर एक्साइटेड होऊन थ्रू आपण पाहतोय, मात्र धाव आली आहे ती एकच. बॅकिंग चांगलं, सिंगल सोबत स्कोर सध्या 14. 14 धावा धाव फलकावरती आहेत. हळूहळू हा डाव पुढे तर चाललेला आपण पाहत आहोत. 11:43 या डावाला आपण सुरुवात केली आहे. पहिल्या 9 मिनिटांमध्ये आतापर्यंत 10 बॉल तर टाकलेले त्यांनी. विदिन 20 मिनिट्स तुम्हाला 4 षटकं कोणत्या परिस्थितीमध्ये टाकायचेच आहेत. या सर्व गोष्टी आम्ही प्रत्येक ओव्हर नंतर टाइमचा बाबत तुम्हाला सांगत आहोत. लोवा फुल टॉस, बॅटचा खाली लागलाय, कार्पेटने चालला मिड विकेटला. टिकेशच्या त्या ठिकाणी थ्रो त्याने केलाय, एकच धाव इकडे आले. वा, फिल्डिंग चांगली झाली आहे.
एक करणची जी कॅच होती मिडॉनला जेव्हा नितेशचा तो फटका होता ती ड्रॉप झाली, पण नितेशची विकेट आली आहे, त्यामुळे करणला ती कॅच आठवणार नाही. हे षटक शांत गेले कारण एकही बाउंड्री आली नाही. आल्या त्या फक्त या ओव्हरमध्ये 7च धावा. ओव्हरऑल 2 षटकांचा खेळ संपलाय. 15 धावा धावा फलकावरती आहेत. बॉल बाकी आहेत 18 आणि जनुमान निळजेला बनवायचा त्या मॅचमध्ये 53 धावा. नाद करत नाही. 18 बॉल आणि 53 धावांची गरज आहे. पुन्हा सर्वांचं सहर्ष स्वागत करेन. या गावचे उद्योगपती आदरणीय सतीशजी चंद्रकांत भोईर साहेब यांच्या स्वप्नातून साकारलेल्या या क्रीडा महोत्सवामध्ये अर्थातच आमदार चषक 2026च्या तिसऱ्या पर्वामध्ये रजनी पहिली मॅच नंबर 4 मध्ये आपण आहोत. बरोबर तुम्ही 11 मिनिटं घेतली आहेत पहिल्या 2 ओव्हरसाठी. पुढच्या 9 मिनिटांमध्ये आणि 2 षटकं तुम्हाला टाकायचे आहेत. केतन आणि विशाल दोघेही मैदानाच्या आतमध्ये दोघेही सेट झालेले आहेत. बिकॉज लिमिटेड ओव्हरमध्ये 2-3 बॉल तुम्ही फेस केले, आम्ही म्हणू शकतो तुम्ही सेट झालेले आहात. 3 बॉलमध्ये 3 केतन, 4 बॉलमध्ये 3 विशाल आणि कंटिन्यू करण्यासाठी आलाय 3rd ओव्हर प्रथम ठाकूर. पहिला बॉल टॉप एज आहे. फाईन लेग थोडासा दूर राहिलाय. बॉल आता फाईन चाललाय फार वेगाने सीमा पार चौकार. रोल करून पुल तर करायचं होतं, मात्र शेवटी टॉपेजने फाईन लेगच्या थोडासा बाजूला बॉल पडला. जो फिल्डर आपल्याला पाहायला मिळाला उत्कर्ष ठाकूर, त्याचा बाजूने बॉल निघून गेलाय. 4 तर आलेल्या धावांची कोंडी तर फोडली. आता 4 ने धावसंख्या 19 वरती पोहोचली आहे. 17 चेंडू 49. ऑन साईडला बॉल चाललाय काउफेस कडे फार वेगाने. ऋषिकेश बॉलवरती डबलला चान्स द्यायची नाही, त्यामुळे फिल्डिंग चांगली आणि थ्रो देखील चांगला आहे. एकच धाव सिंगल सोबत स्कोर सध्या आपण पाहतोय तो 20 धावा. जरी गोलंदाजी करत असला तरी जेव्हा नॉन स्ट्राइक एंडला केतन आला आणि थ्रो कलेक्ट करत असताना केतनच्या बॅटचा आणि प्रथमच्या पायाचा स्पर्श झाला. म्हणजे क्रिकेट हा खेळ फक्त खेळ नाही आहे, अगदी या खेळाने जी प्रसिद्धी तुम्हाला दिली आहे, ओळख जी दिलेली आहे, आणि आताही तो क्षण तुम्हाला पुन्हा एकदा दाखवला जातोय. ती भावना असते. या बॅटने आतापर्यंत आपल्याला बरंच काही दिलेलं आहे. जरी ती अपोनंट टीमच्या बॅटरची असली तरी तिच्या प्रती असलेल्या आपल्या भावना त्या प्रथमकडून आपल्याला पाहायला मिळाल्या. वा, म्हणूनच क्रिकेट हा खेळ फक्त भारतामध्ये खेळ नाही आहे, तो एक धर्म म्हणून मानला जातो. आणि मोठमोठ्या स्पर्धा आता आपल्याला टेनिस बॉल क्रिकेटचा देखील पाहायला मिळतात. ISPL सारखा फॉर्मॅट आला आहे टेनिस बॉल क्रिकेटमध्ये, आणि आता प्रत्येक खेळाडू आपल्या करिअरची स्वप्न देखील पाहू शकतो. टेनिस बॉल क्रिकेट खेळत असताना तुम्ही करिअर तुमचं बनवू शकता. 16 चेंडू 48. डाऊन द लेग, इट्स अ वाईड. आणि स्कोर सध्या पुढे आपण पाहतोय तो 21. 21 धावा धावा फलकावरती आहेत. 16 चेंडूंमध्ये 47 बनवायचे आहे त्या मॅचमध्ये. प्रेक्षक देखील मोठ्या संख्येने इथे उपस्थित आहेत. ग्रामीण टेनिस क्रिकेट .in द्वारे बरेचसे प्रेक्षक ऑनलाईन आनंद घेत आहेत. जवळपास आता 12 वाजलेले आहेत. काहींचं जेवण झालेलं आहे, जेवण करून आपल्या घर बसले या मॅचचा आनंद घेत आहेत. लॉफ्ट केलाय, संपर्क लॉंग ऑनचा. वा वा वा, बॅलेन्स चांगला केलाय. शेवटी असं वाटलं बाहेर चाललेत की काय, मात्र बाउंड्री रोपचा अगदी आत त्यांचा पाय. बॅलेन्स, ही कॅच आणि विकेट येते. विशाल पवार, धक्का दुसरा निळजेला. हा फटका सुरुवातीला असं वाटलं जरूर जाईल, नाही जाणारा प्रश्न होताच या फटक्यामध्ये, मात्र जी कॅच पकडली लॉंग ऑनला सिद्धेशने
जबरदस्त. शेवटी फिनिश चांगला केला आणि शेवटी त्याने बघितलं देखील मी कुठे उभा आहे. हा प्रश्न त्यालाही पडला होता, जसा आमच्या कॉम्बॉक्सला पडला होता आणि जसा प्रेक्षकांना, जसा अंपायरला पडला होता, तो प्रश्न त्यालाही पडला होता. आणि इकडे लॉंग ऑनला आपण पाहतोय पकडलेली ती कॅच. 21ला 2 धक्के. विशाल पवार आऊट झालेत आणि आता या मॅचमध्ये 15 चेंडू 47 बनवायचे आहेत. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आला दिशांक पाटील. हा जो बॅटर आहे जर्सी नंबर 19, जेव्हा जेव्हा मॅचेस फसलेले आहेत तेव्हा तेव्हा तो आला आहे आणि तेव्हा तेव्हा त्याने करून दाखवलेला आहे. ड्रॉप सीनचा हिरो बऱ्याच वेळेला दिशांक बनला आहे आणि ही ती मॅच आहे. 15 चेंडू 47. ठाकूर सध्या तरी आपण पाहतोय बॉल थोडासा स्ट्रायकिंग एंडच्या बॅटर्सच्या पासून थोडासा बाजूलाच पडला, त्यामुळे विकेट किपर आणि गोलंदाजाला चान्स नव्हती कॅचसाठी. सिंगल येते आहे आणि या सिंगलने स्कोर सध्या आपण पाहतोय तो 22 धावा. आणि अजून या मॅचचा आपण विचार केला तर 13 चेंडू आणि 46 धावांची गरज आहे. माफ करा, 14 चेंडू आणि 46 धावा. पुढचा बॉल ऑफ स्टंपचा बाहेर. मॅचचा फ्लो थांबवला. एक्स्ट्रा कव्हरला खरं तर लॉफ्ट करायचं होतं पण आउटसाईड थिकेट्स घेऊन बॉल कव्हर्सला गेला होता, त्यामध्ये 2 आल्यात. 2ने धावसंख्या सध्या आपण पाहतोय 24. 13 चेंडूंमध्ये बनवायचा अजूनही 44 धावा. हे देखील षटक. इकडे चौकार आलेला आहे जरूर, मात्र त्यानंतर बाउंड्रीजमध्ये कन्वर्ट करता आलं नाही आणि दुसऱ्या बाजूने रिक्वायर्ड 100 वाढत चाललेलं आहे. पहिल्या ओव्हरमध्ये 8च आल्या, 15वरती रिक्वायर्ड 100 गेलं. दुसऱ्या ओव्हरमध्ये 7च आल्या, ते पुढे गेलं जवळपास 18वरती आणि आता ते अजून गेले पुढे. 13 चेंडू 44 पाहिजेत. रनवेमध्ये थोडासा अडथळा, रेडी नव्हता बॉलर. पुन्हा तो चालला बॉलिंग मार्कवरती. खोदून काढलाय बॉल, चालला लॉंग ऑफला. टिकेश ठाकूर त्या ठिकाणी फील्ड डबलला चान्स. दिशांकचा कॉल होता पण केतनने थांबवलंय, कारण जेव्हा जेव्हा हे क्रिकेटचं बेसिक्स आहे, डाऊन दी ग्राउंड बॉल जातो आणि जो बॅटर स्ट्रायकिंग एंड कडून नॉन स्ट्रायकिंग एंडला येतो त्याच्या समोर बॉल असतो, त्यामुळे त्याचा कॉल मॅटर करतो आणि केतनने नकार दिला, त्यामुळे दिशांक थांबलाय. षटक संपन्न 3 बरोबर. तुम्ही 17 मिनिटांमध्ये 3 षटकं टाकलेली आहेत. 3च मिनिटं बाकी आहेत तुमच्याकडे. टीम SP11 सोनारपाडा 12 बॉलचा खेळ बाकी आणि 12 बॉलमध्ये जवनुमान निळजेला बनवायचा 43 धावा. चेंडूंमध्ये 43 धावा अजूनही बनवायच्या आहेत. उत्कर्ष ठाकूर या सीझनमध्ये बरेचसे असे प्रत्येक संघामधून नवीन चेहरे आपल्याला पाहायला मिळाले, प्रामुख्याने बॉलर म्हणून, आणि त्यामधलाच हा SP11 सोनारपाडाचा उत्कर्ष ठाकूर. 12 चेंडू 43. केतन पाटील अजूनही आहे आणि तो सध्या स्ट्रायकिंग एंडला. बाहेर निघणारा बॉल पुल करण्यात आलाय. मिड विकेटला फिल्डर खाली ऋषी पकडली कॅच. विकेट डाऊन. जनुमान निळजेला बसतोय तिसरा झटका. 25ला 3. इझी बॉलिंग ऍक्शन आहे. रॉंग फुट, तो एक पाय थोडासा रॉंग पडतो आणि देन मग ही त्याची बॉलिंग ऍक्शन रिलीज करत असताना विकेट आली आहे ऑन साइडला. येस, बॉल टाकल्यानंतर तो उडी मारतो. प्रामुख्याने तुम्हाला बेसिक्स क्रिकेटमध्ये काय शिकवलं जातं, जेव्हा तुम्ही रिलीज पॉईंटला येता अंपायरच्या अगदी जवळ, तेव्हा उडी घेता, त्या फोर्सने तुम्हाला नंतर बॉल टाकायचा असतो. इकडे बॉल टाकल्यानंतर उत्कर्ष ठाकूर उडी घेतात. पुन्हा एकदा तुम्हाला पाहायला मिळेल. 11 चेंडू 43. पोल तर केल्या बॉल गॅप मध्ये फ्लॅट अडवला. इकडे फिल्डिंग चांगली झाली ऋषिकेश कडून. या संपूर्ण इनिंग मध्ये सोनारपाड्याचा आउटफील्ड मध्ये असलेल्या फिल्डर्सने जबरदस्त कामगिरी केली आहे, ज्यामध्ये खास करून आपल्याला ऋषिकेश दिसला आणि ज्यामध्ये खास करून आपल्याला टिकेश ठाकूर दिसलाय.
10 चेंडू आणि 42 धावा हे समीकरण. 10 चेंडू 7 षटकार. सध्या तरी हेच इक्वेशन आहे, कारण सिंगल डबलने काम तर जमणार नाही. दिशांक पडला आणि बॉल किती वळलाय. सुपर ऍक्शन रिप्ले मध्ये पहा, पडल्यानंतर दिशांक पासून किती लांब गेला बॉल, बॅटवरतीच त्याचा आला नाही. सध्या आपण पाहत आहोत बॉल फाईन लेकडे चाललेला आहे. पॅव्हलियन शांत आहे. पॅव्हलियन कधी ऊर्जा दाखवतं, कधी टाळ्या येतात, कधी आवाज येतो, जेव्हा मॅच मध्ये आपली देखील बाजी असते. हे पॅव्हलियनकडे पाहता क्षणी तुम्हाला जरूर दिसेल की मॅचचा रिझल्ट कुठे चाललेला आहे. मॅच अजूनही संपलेली नाही नो डाऊट, पण 8 बॉल आणि 7 षटकार मारायचे आहेत निविजेच्या बॅटर्सला. विकेट हातात जरूर आहेत. 3च विकेट पडलेत पण स्टार्टच भेटला नाही. It's taken. Wicket down. 27 ला 4था धक्का. संतोष पाटील बाद. आता चेंडू आणि आता 41 उरल्यात. नवीन बॅटर चालले संदेश पाटील. शुभारंभ कधी संध्याकाळी आपल्याला पाहायला मिळाला. मोठ्या संख्येने संपूर्ण भोईर कुटुंब आज या स्पर्धेच्या निमित्तानं या स्पर्धेच्या उद्घाटन सोहळ्या प्रसंगी उपस्थित होते. आणि सोशल मीडिया किती ॲक्टिव्ह आहे. आता बरेचसे असे आपल्याला फोटोग्राफी एडिटर पाहायला मिळतात की अगदी क्षणभरात, पण त्या एका 30-40 सेकंदाच्या व्हिडिओसाठी जवळपास 1.5 ते 2 तास त्या मित्रांना शूट करावं लागतं. अनन्य फोटोग्राफीचे आपले प्रसाद पाटील यांचे आम्ही मनापासून आभार व्यक्त करू, ज्यांनी आम्हाला या स्पर्धेचा ओपनिंग सेरेमनीची ती रील एडिट करून बनवून दिलेली आहे. थँक्यू किंग मेकर प्रसाद भाऊ. विकेट आली आहे. सो ओव्हरऑल 4 ओव्हरचा खेळ संपलाय. धावा सध्या 27 आहेत. 5 विकेट, शेवटचे 6 बॉल, 41 धावांची गरज आहे. नेक्स्ट मॅच मध्ये खेळणाऱ्या दोन्ही टीम्स गौरांश 11 सापाड बी आणि प्राव्या 11 जगदंब वाकण बी, दोन्ही संघांना विनंती आहे रेडी राहा. बॅटिंग करणारी टीम आपण डगआउट बॉक्सच्या दिशेने येऊन थांबा. सहा चेंडू आणि 41 धावा. ऋषिकेशला लास्ट ओव्हरमध्ये आपण पाहतोय आणण्यात आलेले आहे. 41 धावा आहेत. आणि इकडे फार दूर गेली मॅच. नितेश विकेट. पहिल्या ओव्हरमध्ये 8 झाल्या, सेकंड ओव्हरमध्ये 7 झाल्या, थर्ड ओव्हरमध्ये 10 झाल्या. तिकडे विशालची विकेट आपल्याला पाहायला मिळाली. उत्कर्ष आला. तिकडे केतनची विकेट आपल्याला पाहायला मिळाली आणि देन संतोषची विकेट आपण बघितलेली आहे. आणि आता शेवटच्या 6 बॉलमध्ये पाहिजे 41. सचिन ऑफ स्ट्राईक आहेत. संदेश दिशांक आहेत. इट्स नो बॉल. मात्र त्यालाही कॅपिटलाइज करता आलं नाही. मिड ऑनकडे फिल्डर येतात. लॉंग ऑनचे करंट थ्रो केलाय त्यांनी. धावा त्यामध्ये 2 पूर्ण करण्यात आल्यात आणि एकंदरीत 3 मिळतील. धावा 30 वरती पोहोचल्या. बॉल बाकीत 6 अजूनही आणि 6 बॉलमध्ये या मॅचमध्ये बनवायच्या आहेत त्या 38. पुढच्या दोन्ही टीम्स पुन्हा एकदा सांगेन. गौरांश 11 सापाड बी आणि प्राबल 11 जगदंब वाकण बी रेडी रा. बॅटिंग साइड डगआउटच्या दिशेने येऊन थांबा. खोलात होता बॉल. एक्स्ट्रा कव्हरला फोर्सने ड्राईव्ह केलं. तिकडे पियुषला आपण पाहतोय. समीर पाटील यांचे चिरंजीव आहेत आणि पियुष आजही समीर दादा पाटील यांच्याकडे बघितल्यानंतर ते फिटनेस कोणाला वाटणार नाही की 40 वर्षाची आतापर्यंत त्यांची 40 वर्ष ओलांडलेली आहेत. आणि क्रिकेटिंग कारकीर्द जरी आपण बघितलं तरी 20 पेक्षा जास्तच असेल त्यांची. फुलर लेन तो दातली कडा मागे चाललाय बॉल. थर्ड मॅन फाईन लेग दोघंही आहेत ऍक्टिव्ह. धाव फक्त 1च झाली आहे आणि या मॅचमध्ये आता बॉल उरले 4.
धावा पाहिजे 36. लांब गेली मॅच. 68ला चेस करत असताना आणि कोणत्याही धावसंख्येला चेस करत असताना तुम्हाला कॅल्क्युलेटिंग क्रिकेट खेळावं लागतं. पहिल्या ओव्हरमध्ये स्टार्ट भेटला नाही, इव्हन शेवटच्या बॉलवरती विकेट गेली. त्यानंतर सेकंड पॉवर प्लेमध्ये तिकडेही तुम्हाला जरूर हवा तसा खेळ करता आला नाही आणि ते प्रेशर. मग त्यानंतर 2 ओव्हर्स कंप्लीट झाल्यानंतर ज्या काही धावा होत्या तिकडे मेंटली प्रेशर होतं, मानसिक दबाव वाढत गेला. प्रत्येक बॉल आपल्याला सीमारेषेच्या बाहेर मारायचा आहे. या प्रयत्नामध्ये डॉट बॉल येत गेले, त्यामध्ये विकेट आल्या आणि मॅच बनत गेली दुसऱ्या बाजूने SP11 सोनारपाड्याच्या बाजूने. प्लॅन मिस, अराउंड द विकेट, पडलाय बॉल, बाहेर निघतोय आणि तो विकेट किपरकडे गेलाय. 33 फक्त धाव्यात, 2 चेंडू आणि 35 धावा हे अंतर आहे. बघूया सचिन किती अंतर कमी करत आहेत. उडवलाय काऊ, कॉर्नर कडे येतोय सिद्धेश. आता कॅच ड्रॉप झाली आहे. प्रयत्न चांगला होता मात्र कॅच ड्रॉप झाली आणि या सिंगलने स्ट्राईक रोटेशन 34 धावांचं अंतर. उद्योगपती आदरणीय गिरीशजी भोईर साहेब जे गौरांश 11 गावदेवी सापाट बीचे पॅकर आहेत, त्यांना विनंती आपण मंचावरती येऊन स्थाना बांधावा. आपले आम्ही सहर्ष स्वागत करीत आहोत. जिकडे निळजेच्या बॅटर्स कडून हवा तसा संघर्ष पाहायला मिळाला नाही. आजचा दिवस त्यांनी गाजवलाय. अडवली ट्रॉफीमध्ये ते सुपर 4ला क्वालिफाय झालेत, मात्र इकडे SP11 सोनारपाड्याचा अगेन्स्ट एकही बॅटरला हवा तसा खेळ करता आला नाही. हार्ड लक जगदंबा निळजे. आणि येत्या 13 फेब्रुवारीपासून स्वर्गीय सतीशदादा पाटील स्मृती चषक 2026 पर्वही आपल्या भेटीला येते. आदरणीय दत्ताशेठ पाटील, त्यासोबत आदरणीय सुभाषदादा पाटील यांच्या वतीने दरवर्षी आणि जगदमान क्रिकेट संघ निळजे यांच्या वतीने जी स्पर्धा आपल्या भेटीला येते ती देखील आपण एन्जॉय करणार आहोत निळजेच्या क्रीडा नगरीवरती. या सीझनमध्ये बऱ्याचशा स्पर्धा आपल्याला रजनी फॉर्मॅटमध्ये पाहायला मिळतात कल्याण डोंबिवली क्रिकेटच्या. अभिनंदन सोनारपाडा. मॅच समरी आपण बघितली आणि आता वळत आपण या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅचकडे. चला सापाडबीला विनंती आपली ओपनिंग पेअर पाठवा फक्त मित्रांनो, बिकॉज जगदंबा वाकणबीने फिल्डिंग सेट केलेली आहे. 11 चेंडूंमध्ये या मॅच मध्ये 28 धावा ज्यांनी बनवल्या. अर्थातच SP समीर पाटील मॅन ऑफ द मॅच.